शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जवाहर नवोदय विद्यालय हिंगोलीचा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्रीयुत राजू भैया नवघरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव यांच्या प्रतिमा पूजनानं झाली। या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत एस.ए. गवई यांनी प्रमुख पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत केलं। विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्रीयुत के.आर. गायकवाड यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विविध प्रकारचे कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केले। यामध्ये नृत्य, नाटक, कव्वाली, योगा, मूकनाट्य, लावणी अशा विविध विषयांबरोबरच देशभक्तीपर नृत्य आणि गीतही विद्यार्थ्यांनी सादर केली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। या प्रसंगी बोलताना आमदार राजू भैया नवघरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व कार्यक्रमांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वर्गांचे मनापासून कौतुक करून सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। नवोदय विद्यालय ही संस्था यापुढे केवळ शैक्षणिकच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक अशा कार्यक्रमावर भविष्यातही भर देईल आणि विद्यालयाचा नावलौकिक निश्चितच वाढवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अतिशय सुंदर, शिस्तबद्ध, नियोजनबद्ध असा हा सोहळा पाहून बहुसंख्येनं उपस्थित पालकवर्गही मंत्रमुग्ध झाला। या प्रसंगी विविध नवोदय विद्यालयाचे विविध उच्च पदावर कार्यरत अनेक माजी विद्यार्थी उपस्थिती होते। माजी विद्यार्थ्यांच्या वतीने यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एस.जे. गवई यांचाही सत्कार करण्यात आला। विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी सौ शंकरी सरकार, संगीत शिक्षिका हेमलता इंगळे, कला शिक्षिका डॉक्टर ममता शाक्य आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। विद्यालयाचे विद्यार्थी माननीय मंथन वाकोडे, माननीय आदित्य चौधरी, कुमारी श्रुती गुधे, कुमारी विद्याक्षी आंभोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर विद्यालयाचे मराठी शिक्षक श्रीयुत एस.एस. गटकांबळे यांनी सर्वांचे आभार मानले आणि या दिमागदार सोहळ्याची सांगता झाली। जवाहर नवोदय विद्यालय वसमत या ठिकाणी आज या वर्षातला ॲन्युअल डे फंक्शन आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी आणि पालक सुद्धा सामील झालेले आहेत। या गोष्टीचा आम्हाला फार आनंद आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमध्ये खूप चांगले कलागुण असतात, प्रतिभा असते। कला आणि प्रतिभा यांचा विकास करण्यासाठी त्यांना आम्हाला तयार करावं लागतं, कारण येणाऱ्या काळामध्ये मुलांना चांगलं जीवन जगण्यासाठी या गोष्टीची सुद्धा आवश्यकता आहे। ते अभ्यासात हुशार आहेत, परंतु बाकीच्या गोष्टींनी सुद्धा त्यांना हुशार होणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व विकास होईल। असे करून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतो आणि त्याच कारणासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही आमच्या विद्यालयात साजरे करत असतो। आजच्या कार्यक्रमाला पालकांकडून आणि इतर अधिकाऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो। आज जो प्रकार झालाय, एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय विद्यार्थ्यांच्यासाठी, वास्तविक पाहता या कार्यक्रमासाठी कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आम्ही खबरदारी घेतली होती। विद्युत विभागाला आम्ही पत्रही दिलं होतं की अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि ज्या कार्यक्रमासाठी हे आपले वसमत तालुक्याचे आमदार साहेब पण येणार आहेत अशा प्रकारचं पत्र आम्ही त्यांना दिलं होतं, परंतु त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे मला वाटते की त्यांना काही अडचण होती, त्यामुळे मध्येच विद्युत पुरवठा खंडित झाला आणि थोडासा विलंब लागला थोडासा कार्यक्रम सुरू व्हायला। पण त्यानंतर लगेच वसमत येथील जे नागरिक आहेत त्यांनी सहकार्य केल्यामुळे लगेच विद्युत पुरवठा सुरू झाला आणि आता कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे। पालकांची व्यवस्था अशी आहे पहा की आमच्याकडे हॉस्टेल आहेत, त्याच्यानंतर एन.पी. हॉल आहे। दूरचे जे पालक आहेत त्यांना जर जाण्याला त्रास होत असेल तर त्यांची व्यवस्था सुद्धा आम्ही हॉस्टेलमध्ये आणि एन.पी. हॉलमध्ये करणार आहोत, जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।